नमस्कार मित्रांनो, आज आपण असा भन्नाट प्रवास करणार आहोत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत तेर येथील ऐतिहासिक मंदिरे, प्रामुख्याने त्रिविक्रम मंदिर, संत गोरोबा काका मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आणि पुरातत्व विभागाचे वस्तुसंग्रहालय। हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण जाणार आहोत येडशी येथील रामलिंग मंदिर पाहण्यासाठी। या ठिकाणी आपल्याला रामकुंड तसेच गोमुख, सीतेची न्हाणी या सर्व गोष्टी पाहायला मिळतात। चला तर मग या सर्व गोष्टी पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप आश्चर्यजनक, डोळ्याला विश्वास बसणार नाही अशा गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूत। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण चाललेलो आहे तेर या ठिकाणी। लातूरपासून जवळच तेर हे आपल्याला भरपूर अशा या ठिकाणी पुरातत्वीय वास्तू पाहायला मिळतात। आता हे आपल्याला लागले पोलीस मुख्यालय, हे सोडल्यानंतर आपण मेन रोडला लागूयात। आम्ही राहायला PTS मध्ये आहे आणि लातूरच्या आजूबाजूला भरपूर अशा गोष्टीत ज्या आपण पाहू शकतो वन डेमध्ये। आता आपण 12 नंबर रोडनी हे पुढं आपल्याला हरंगुळ स्टेशन लागले। हरंगुळ स्टेशन सोडल्यानंतर मुरुड मार्गे आपण तेरला जाणार आहोत। रस्ता खूप चांगला आहे मित्रांनो, आत्ताच काम झालेलं आहे। आपण घरनं डब्बा घेतलेला आहे। सकाळी लवकर निघण्यामुळं आपण घरी जेवण वगैरे काय केलेलं नव्हतं। आता मस्त एका ठिकाणी गाडी लावून आपण छान जेवण करूयात। मित्रांनो, आपण आता एक हॉल्ट घेतला आहे जेवणासाठी। पाहू शकता तुम्ही पाठीमागं आपली मस्त आता बुलेट लावली, डब्बा वगैरे सर्व गोष्टी घरून घेऊन आलेलो आहे। भरपूर जण मला विचारतात की तुमचा ट्रिपचा खर्च खूप जास्त होता असं। मी ट्रिपला पाण्याची बॉटलसुद्धा घरून घेऊन जातो आणि वन डे रिटर्न ट्रिप असते। आपला जर खर्च असेल तर फक्त आपला ह्या काळ्या घोड्याचा पेट्रोलचा खर्च बस। डब्बा, पाणी बॉटल सर्व गोष्टी घरून, आणि शक्यतो घरचंच फूड प्रेफर करायचं। बाहेर काय जेवणात काहीच पॉईंट नाही। चला मित्रांनो, आता जेवण वगैरे करूयात। आपण आता चाललेलो आहे तेर या ठिकाणी। खूप जुनं शहर आहे, भरपूर तिथे गोष्टी पाहण्यासाठी। वा, चपाती, बटाट्याची भाजी, अनरसे, शेंगदाण्याची मिरची, काय पाहिजे मित्रांनो। या गोष्टी थोड्या आपल्याला बाहेर पडल्यानंतर जेवायला मिळते। अशा प्रकारे मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे। आत्ता आपण चाललोय तेरच्या दिशेने आणि त्या ठिकाणी भरपूर असे मंदिरं वगैरे आपल्याला भरपूर असे काय पाहायला मिळणार आहे। चला तर मग निघूया आता तेर। जेवण करून एकदम छान वाटलं मित्रांनो, आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि लातूरमध्ये आता पाऊस पण पडायला लागलेला आहे। त्याच्यामुळं निवांत बाहेर पडा। मराठवाडा खूप पाहण्यासारखा आहे। या भागामध्ये मंदिरं वगैरे खूप छान आहेत। म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रातला आहे, आमच्या इकडे सुद्धा मंदिरं आहेत, पण जी मराठवाड्यातली मंदिरांची रचना आहे ती आपल्याला महाराष्ट्रात इतरत्र कुठंही पाहायला मिळत नाही। त्यामुळे जोपर्यंत आहे मराठवाड्यात तोपर्यंत फिरून घेऊ, इथल्या सर्व गोष्टी पाहूयात। परत मराठवाड्यात राहायला मिळेल ना मिळेल। खूप नशीबवान आहेत लोक इथले जे मराठवाड्यात जन्माला आले, त्यांना खूप सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असे वारसा आणि परंपरा लाभलेली। नक्की ती जपा। खूप मंदिरं आहेत जी खूप आवर्जून पाहण्यासारखी, जी चालुक्यकालीन मंदिरं आहेत, नक्की आवर्जून मित्रांनो त्या मंदिरांना भेट द्या। आत्ता आपण पोचलेलो आहे संत गोरोबा काका या ठिकाणी मंदिर पाहण्यासाठी। खूप सुंदर असं मंदिर आहे। आता हे एक बाबा विणा वाजवत होते, तिथून पुढे आल्यानंतर आपण हे मंदिराचा मुख्य गाभारा पाहू शकता। दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बॅक साईडला सुद्धा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, त्या आवर्जून पहा। मंदिर परिसरामध्ये आपल्याला निळकंठेश्वर मंदिर तसेच ओंकारेश्वर मंदिर पाहायला मिळतात। मित्रांनो, आपण आलेलो आहे तेर या ठिकाणी। खूप छान असं मंदिर आहे। आता गोरोबाकाकांचं मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे। एक वेळ अवश्य भेट द्या, खूप चांगले मंदिर आहे या ठिकाणी। मंदिर परिसरामध्ये आपल्याला भरपूर असे शिवलिंग पाहायला मिळतात। हे पाहू शकता समोर तुम्ही, ओंकारेश्वर मंदिराच्या बाजूला भरपूर असे शिवलिंग आहेत। आता आपण ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात।
हा सर्वप्रथम आपल्याला बाहेर एक नंदी पाहायला मिळतो. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती पाहायला मिळाली. हे सगळं पाहून झाल्यानंतर आता आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूयात मित्रांनो. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन भेट द्या. हे पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असं शिवलिंग आहे मित्रांनो. या मंदिरामध्ये आपल्याला भरपूर अशा पुरातन काळातल्या मूर्त्या पाहायला मिळतात. याबद्दल आपल्याला एवढी आयडिया नाही मित्रांनो, पण छान आहे. हे गोरोबा काकांचं मुख्य मंदिर तुम्ही पाहू शकता. या समोरचा मंडपसुद्धा सागवानी लाकडामध्ये बांधलेला आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आल्यानंतर हे आपल्याला अजून एक मंदिर पाहायला मिळतं. याबद्दल आपल्याला काय आयडिया नाही, पण छान आहे. तर आता हे मंदिर पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत त्रिविक्रम मंदिर पाहण्यासाठी. त्याच्या आधी वाटेमध्ये जर आपल्याला उत्तरेश्वर मंदिर लागणार आहे तेही आपण पाहूयात. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे तेर या ठिकाणी आणि आता आपण पाहणार आहोत येथील कुंड, जो खूप पुरातन काळातला आहे. हे पाहू शकता मित्रांनो, तीर्थकुंड हा खूप म्हणजे खूप पुरातन काळातला आहे. पुरातन काळातली वस्तू आहे मित्रांनो. खरंच आपण तेर या ठिकाणी आल्यानंतर अवश्य या ठिकाणाला भेट द्या. खूप छान आहे. आपला पुरातन जो वारसा आहे तो आपणच जपला पाहिजे. तीर्थकुंड पाहून झाल्यानंतर आपण जाणार आता उत्तरेश्वर मंदिर पाहण्यासाठी. उत्तरेश्वर मंदिर झाल्यानंतर त्रिविक्रमादित्य मंदिर. खूप पुरातन वारसा आहे मित्रांनो तेर या ठिकाणी आणि अवश्य भेट द्या. आपण आलेलो आहे उत्तरेश्वर मंदिर तेर या ठिकाणी, धाराशिवमध्ये आहे. पाहू शकता तुम्ही, खूप पुरातन काळातलं मंदिर आहे मित्रांनो. तेरमध्येच आहे मंदिर आणि हा नंदी आपण पाहू शकता. खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो. नक्की आपल्या ह्या ठिकाणचं जे आहे मंदिर यांना भेट द्या. खूप छान मंदिर आहेत. हे पाहू शकता मित्रांनो, खूप चांगले असे शिवलिंग आहेत. काही शिळा आहेत, त्याच्यावर भरपूर असा काही कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण तेर या ठिकाणी आल्यानंतर नक्की उत्तरेश्वर मंदिराला व्हिजिट करा. पाहण्यासारखं आहे मंदिर. आपण आलेलो आहे तेरला आता त्रिविक्रमादित्य मंदिर पाहण्यासाठी. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही मुख्य मंदिर त्रिविक्रम मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे भारतातलं एकमेव मंदिर आहे.
आत्ता आपण आलेलो आहे गोरोबा काका यांचे निवासस्थान पाहण्यासाठी. खूप सुंदर अशी वास्तू आहे मित्रांनो. तेरला आल्यानंतर भरपूर लोक या ठिकाणी येत नाही, गोरोबा मंदिर करूनच वापस जातात. पण आपण गोरोबा काका यांचे जे निवासस्थान होते ते पाहण्यासाठी आलो. तिथूनच जवळ आपण बाजूला जे आपले म्युझियम आहे पुरातत्व विभागाचे, खूप सुंदर असे वास्तू संग्रहालय मित्रांनो, नक्की या ठिकाणी भेट द्या. एक टाईम ट्रॅव्हलचा तुम्हाला एक ह्या ठिकाणी जाणवेल की खरंच त्या काळी लोक किती प्रगत होते. विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री नसताना त्यावेळेस लोकांनी कशा प्रकारचे शिल्प किंवा मंदिरं घडवले असं. आणि तिथूनच जवळ असलेला आपण हा बौद्ध स्तूपा पाहण्यासाठी आलो. हा 2500 वर्षापूर्वीचा बौद्ध स्तूप आहे मित्रांनो. विचार करा, आपल्या तेरमध्ये एवढा ऐतिहासिक ठेवा आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण एडशीतील रामलिंग मंदिर पाहणार आहोत.